विश्वासजी, मुंबईतून विशेष रेल्वे सोडण्यामागे भाजपचा नेमका उद्देश काय आहे, हेतू काय आहे? बघा, जिथे जिथे ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका होतात तिथे तिथे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीवर पूर्णपणे मैदानात उतरते। बर, माननीय प्रधानमंत्री मोदीजींपासून अमित शहापासून राज्यातले मुख्यमंत्री असो सगळे कार्यकर्ते तिकडे कामाला असतात। जसं भूपेंद्रजी यादव ज्यांनी महाराष्ट्राचं इलेक्शनचं कॅम्पेन पूर्ण स्टिअर केलं होतं, त्यांच्याकडे ती जबाबदारी आता बंगालमध्ये आहे। मी देखील स्वतः 3-4 दिवस तिकडे कलकत्त्याला बंगालला जाऊन आलो। बर, तर ही आमची एक नेहमीचीच पद्धती असते की कोणते इलेक्शन जर आलं तर ते पूर्णपणे गांभीर्याने घ्यावं आणि तिकडे आपली सत्ता यावी आणि त्या सत्तेच्या माध्यमातून जनतेचं हित, सामाजिक जे काही कार्य आहे ते आपल्या हातून घडावं, अशा प्रकारची ही रणनीती आहे। पण मग विश्वासजी, एकूण 7,000 मतदारांच्या या प्रवासाचा खर्च कोण उचलणार? आणि खर्च तेच उचलणार। ही पद्धत अशी असते की इथले जे काही मजूर आहेत, बघा संविधानाप्रमाणे प्रत्येकाने मतदान आपलं बजाव हे अपेक्षित आहे आणि तसं आम्ही आवाहन देखील करतो। तर अशा अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक अशा मतदारांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला आमच्या राज्यात जायचं आहे, तर आम्ही त्यांना फॅसिलिटी करतोय, पैसे ते देणार आहे, मात्र एक विशेष ट्रेनच्या माध्यमातून त्यांना एक सोय होईल अशा पद्धतीची ती रणनीती आहे। बरं, पण मग मिशन बंगालसाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या फौजेची बंगालमध्ये काय गरज आहे? नाही, जेव्हा महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होतं तर मध्य प्रदेशची फौज इकडे आलेली होती, दिल्लीची फौज आलेली होती। ही भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धतच आहे। जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा किती मोठा नेता असो, मग तो प्रधानमंत्री असो, मुख्यमंत्री असो, तो कार्यकर्ताच होतो आणि कार्यकर्ता म्हणून तो पूर्ण ताकदीने ते इलेक्शन लढतो आणि म्हणून आम्ही एकामागून एक राज्य काबीज करत आहे। आज पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षाला किंवा देशासाठी भारतीय जनता पक्षाकडे किंवा एनडीएकडे येणं आवश्यक आहे। तर पश्चिम बंगालमध्ये जर आपण अजून काही विलंब केला तर तो दुसरा एक बांगलादेश तयार होईल, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे। इन्फिल्ट्रेशन फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, डेव्हलपमेंटच्या काही गोष्टी नाही, बेरोजगाराच्या मोठ्या समस्या आहेत। या सगळ्या गोष्टींना जर आळा घालायचं असेल आणि डबल इंजिनची सरकार जर बघायची असेल तर जनतेने ठरवलेलं आहे की यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मतदान द्यायचं। कारण जिथे जिथे डबल इंजिनची सरकार आहे, ते मध्य प्रदेश असो, महाराष्ट्र असो, राजस्थान असो, अनेक ठिकाणी जनतेने त्याचा तो लाभ बघितलाय। त्याप्रमाणे बंगालमध्ये देखील आम्हाला त्याचा लाभ मिळेल असं दिसत आहे। या रणनीतीमुळे ममता बॅनर्जींच्या वोट बँकला किती धक्का बसेल असा तुमचा अंदाज आहे? कारण शेवटी निवडणुका म्हटल्या तर एकमेकांच्या विरोधातल्या रणनीती आखणं देखील आलं। या रणनीतीचा कितपत फायदा होऊ शकणार आहे? बघा, तिथे 294 एकंदरीत जागा आहे। ते 294 पैकी 75-76 जागा अशा ज्या ममता दिदींच्या आहेत आणि आम्ही ते काही प्रमाणामध्ये स्वीकारलेलं आहे। मात्र 294 उणे या 75 जागा जर तुम्ही सोडल्या तर त्या प्रत्येक जागेवर आम्ही ज्या पद्धतीने म्हणजे लढतोय त्याच्यावरून असं दिसत आहे की भारतीय जनता पक्षाला 145 ते 150 जागा मिळतील आणि आमचं बहुमताचं सरकार तिकडे, एनडीएचं सरकार तिकडे येईल। बरं, पण इतर राज्यांमधील मतदारांना असं पाठवणं हा निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही वाटत का? इतर कोणाला? इतर राज्यामधील मतदारांना अशा प्रकारे त्या ठिकाणी पाठवणं म्हणजे भलेही ते त्या ठिकाणचे रहिवासी असतील, मात्र इथून तिथपर्यंतची सोय करणं हा आचारसंहितेचा भंग नाही का? अजिबात नाही, अजिबात नाही। त्यांना फॅसिलिटेट केलं जात आहे, ते स्वतःच्या पैशाने जातात आहे। बरं, रेल्वेची पद्धत आहे, उद्या तुमच्या घरी एखादे कार्य असेल आणि समजा 2-3 हजार लोकांना न्यायचं असेल तर रेल्वेची ती एक सोय असते, पद्धत असते आणि त्याप्रमाणे ते जात असतात। इथे म्हणजे आचारसंहितेचा भंग कुठेही होत नाहीये। किंबहुना प्रत्येक मतदाराने मतदान करणं हा आपल्या संविधानाने दिलेला एक अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने तो राबवावा अशी अपेक्षा आहे। नक्कीच धन्यवाद विश्वासजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केलीत त्यासाठी।